हाय फ्रेंड्स, स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण ड्रॅगन फ्रूट्सपासून उपवासासाठी खूप छान रेसिपी पाहणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। हे बघा, अशा प्रकारे मी जे ड्रॅगन फ्रूट्स आहे त्याचे साली अशा प्रकारे काढून घेतले आहेत आणि त्याचे आपण छान असे पीसेस करणार आहोत। खूप सुंदर। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे आणि किती स्वादिष्ट तयार होणार आहे आपली ड्रॅगन फ्रूट्सची उपवासाची रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। ड्रॅगन फ्रूट्स खाण्याचे खूप फायदे आहेत, खूप आपल्यासाठी पोषण तत्व आहे त्यामध्ये। शक्यतो काय होतं, महिलांना वेळ नसतो फळं कापून खायचा आणि मुलांना आवडत नाही, मग तुम्ही अशा प्रकारे रेसिपी बनवू शकता। तुम्ही पण खाऊ शकता आणि घरातील सर्व मंडळींना पण खाऊ घालू शकता। त्यानंतर मी ड्रॅगन फ्रूटचे असे बघा छोटे छोटे पीसेस कट करून घेतले आहेत, जेणेकरून ते आपण खाताना त्याचे असे दाताखाली आले की खूप छान लागणार आहेत। त्यासाठी मी एक छोटी वाटी साबुदाणा रात्रीच भिजवून घेतला होता। त्यानंतर 2 वाट्या मी पाणी घातलं आहे आणि एक छोटी वाटी गूळ घातला आहे। सेंद्रिय गुळाचा मी येथे वापर केला आहे मैत्रिणींनो। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे साखरेचा पण वापर करू शकता। छान असा आपला गूळ विरघळला आहे। त्यानंतर जो मी साबुदाणा भिजवला होता तो त्यामध्ये टाकणार आहोत। येथे आपण साबुदाण्याची खीर बनवणार आहोत, जेणेकरून जी की तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता, पोटभरीचा होईल। म्हणजे साबुदाणा आपण येथे कमी प्रमाणात वापरला आहे। हे बघा, छान असं आपण शिजवून घेणार आहोत। अगोदर साबुदाणा पूर्ण गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात आणि ड्रॅगन फ्रूट्सचे तर तुम्हाला माहितीच आहेत, खूप फायदे आहेत। त्यानंतर जे आपण ड्रॅगन फ्रूट्सचे छोटे छोटे पीसेस केले होते ते त्यामध्ये टाकणार आहोत आणि साबुदाण्यामध्ये ते छान असे आपण एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे त्याचा कलर पण खूप सुंदर येईल आणि चव पण खूप छान लागेल। कारण गूळ आणि ड्रॅगन फ्रूट्स अगदी खूपच छान असं चव लागणार आहे। हे बघा, छान आपला बघा साबुदाण्याच्या खिरीला किती सुंदर कलर आला आहे, रंग आला आहे। तुम्ही येथे दूध घातलं तरी चालेल, पण मी दुधाचा वापर नंतर करणार आहे, कारण आमच्यामध्ये दूध त्यामध्ये आवडत नाही, म्हणून मग मी सेपरेट नंतर काढणार आहे बाउलमध्ये। बघा, मी सर्व करते आहे। बघा किती सुंदर कलर आला आहे आपल्या साबुदाणा, ड्रॅगन फ्रूट्स आणि गुळाच्या खिरीला। एकदम अप्रतिम अशी चव करून बघा मैत्रिणींनो, आणि केल्यानंतर कशी झाली खीर ती मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही। खूप सुंदर, चवीला एक नंबरच अशी होणार आहे। येथे तुम्ही शेंगदाण्याचा कूट जरी वापरला तरी चालेल, तुम्हाला जर आवडत असेल तर। त्यानंतर मी वर्ण थोडंसं दूध टाकलं आहे। खूप सुंदर असा त्याला रंग येणार आहे। बघा, छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत। खूपच सुंदर आणि खूपच युनिक अशी रेसिपी आहे। एकदा करून बघा। उपवास आहेत आत्ता बऱ्यापैकी सगळ्यांचे उपवास आता श्रावण महिन्यामध्ये। त्यानंतर आपण जे ड्रॅगन फ्रूटचे पीसेस केले होते ते वर्ण छान असे आपण गार्निशिंग करणार आहोत। बघू शकता आपण किती सुंदर रंग आला आहे आपल्या साबुदाणा खिरीला, आणि ती जेव्हा आपण खीर खाल तेव्हा ते छोटे छोटे पीसेस आहे ते दाताखाली येतील। त्यामुळं तुमची जी साबुदाणा खीर आहे ती एकदम अप्रतिमच तयार झाली आहे। चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, आणि रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये पहा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा। माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा, स्वस्थ रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। बाय फ्रेंड।